नमस्कार मित्रांनो, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आता कोकणात भात कापणी चालू झालेली आहे. कारण यावर्षी लेटच झाली आहे. दिवाळी बारशी पण होऊन गेली, टिपरी पौर्णिमा पण होऊन गेलेली आहे. ह्या पावसामुळे आता लेट झालेली आहे भात कापणी. आता मी तुमका थोड्या टायमात दाखवणार आहे, तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, मी आता इकडे मळ्यात इलेलो आहे आणि आता मी पुढे पुढे चाललो आहे बांधाने या. आणि आता मळ्यातली भात कापणी चालू झालेली आहे. यावर्षी लेटच झाला भात कापणी का, कारण पावसामुळे पाऊस भरपूर पडत होतो. दिवाळी बारशी बिरशी होऊन गेले सगळे आणि आता सुरुवात झालेली आहे. आता मी थोड्या टायमात तुमका दाखवणार भात कापणी कशी करतात. प्रत्येक माणूस, प्रत्येक शेतकरी आपापली कामं कशी करतात शेतात, हो पूर्ण भाग मी तुमका दाखवणार आहे व्हिडिओचा. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता पुढे पुढे चालले असो बांधान. एक आम्ही बांध म्हणतो बघा. ह्या बाजू कसं पाणी, नदीचं पाणी असतं बघा. पाणी इलेला भरतेच आता. हे बघा, निसर्ग सीन बघा कसा आता इकडे. तुमका मळ दाखवणार इकडे भात कापणी कशी करतात लोक. तुमका आता मी पुढे पुढे चाललेलो आहे बांधाने. हे बघा, माड बिडत इकडे भरपूर माडत, माडाची झाडात भरपूर अशी लावलेली. आता पुढे पुढे जाणार मी तिकडे भात कापूसाठी. कशी कामा केली जातात आपल्या शेतात ना, ही प्रत्येकाची मी तुमका दाखवणार आहे आता. बघा, काय भाग इकडे कापून पण झालेले आहेत. बघा, मी आता इकडे मळ्यात दिलेलं आहे आणि आता भात कापणीला सुरुवात होणार आहे. बघा, हा असा भात आहे या वर्षीचा. पीक चांगला होता, पण त्या पावसामुळे आता बरेच दिवस झाले आता भात निटकत येईल. जमिनीवर कापल्यानंतर घालतात मग ते. बघा, भात यंदा चांगला होता, पण त्या पावसानं जरा गोंधळ केला ना. असं त्या मळ्यातला महान भात म्हणतात. 4-5 फूट उंची असतं भाताची, या मळ्यातल्या भाताची. तो पूर्ण भाग येऊ आता कापूचो आहे बघा. आता इकडे कापूक सुरुवात करतो. नंतर तुमका दाखवणार कसा भात मशीनवर लावला जाता. आता कापणी आता सुरुवात करणार ही आज. हे बघा मंडळी, आता तुमका मी इकडे भात कापणी दाखवतोय. ही आगराडीतनं माणसं येलेली भात कापतात तिकडे बघा. आणि एवढा भात आता कापून झालेला आणि कापतातच. भात भरण्यासाठी जागा करूची लागतात. हे मुंडे असतं ते कापूचे लागतं. मशीनद्वारे असे कापले जातात. तिकडे कटा असतात ना भात धुण्यासाठी. ही कापणी इकडे चालू होतं.
बघा या पद्धतीत असे पेंडे बांधले जातात आणि इकडे आता मशीनवर घेऊन येतात. मशीनवर मग ते भात लावणार. हे बघा इकडे काम चालूच आहे मशीनवर. हे बघा भात कापून आता झालेला आहे ह्या भांग्यातला. आणि आता हो सरलो म्हणजे काय गवात जास्त त्या बैलांसाठी आता सुकवून घरी नेणार. हे बघा आता पूर्ण असे पेंटके टाकलेले आहेत आणि माणसाकडे सुकत घालतं तिकडे सरलो म्हणतं त्याचा. आणि हो बैलांसाठी असं लागतं म्हणजे त्यांचा खाना पावसभर लागतं त्याच्यासाठी ह्या सुकवून घरी न्यायचा. हे बघा इकडे दाखवते एवढं भाग असं कापून झालेलं आणि इकडे आता सुकट घालतं तिकडे. असं सरलं तिकडे सुकत घातलेलं तो बघा. आणि इकडे आता काम चालूच आहे सरल्याचं. हे बघा हे आज माणसा मध्यसाठी केलेली तिकडे सरलो घालूसाठी. घाला घाला तुम्ही सरलो घाला सुकत. सरलो दाखवतोय बैलांका हो ना. होय पावसान गोंधळ केला नाही आता बारशी बऱ्याच झाली असती भाता कापून. हा त्याच्यामुळे लेट झाला या कामाचा. दाखवूया हो बैलांसाठी सरलो लागता सुकून नव्हतं लागतं. हो बघा ते माणसा इकडे सुकत घालतात. आग्रेवाडीतले स्पेशल माणसा बोलवलेली सरलो घालूसाठी. हा आई बघा ही स्पेशल माणसा ती बघा. हा पर काय इकडे बघ सरलो घालत दिसो का ना. अशी कामं करूची लागतात. जसा भात झडणं म्हणजे नाही त्या सरल्यापासून सगळी भाता कामं करूची लागतात. काही एकच काम नाही कापणे झोडणे नाही. ह्या सरलो बिरलो आता बांधून घरी नव्हतं लागता. एवढी कामं असतात शेतात ना. भात कसं लावतो तर तुमका दाखवते मशीनवर. एवढं भात उडवू नये म्हणून असा पुढे हे प्लॅस्टिक पिशवी लावलेली आहेत. या पद्धतीत असा भात लावला जाता. अशी साफसफाई करूची लागतात. हे बघा मंडळी मी आता इकडे मळ्यात दिलेलो आहे. आणि हे बघा सावळेसाठी हे बघा छत्रे पणच आणलेले. माणसा ऊन लागतं ना त्याच्यामुळं. आणि बघा इकडे भात कापूच आता. आणि ह्या सकाळपासून आहे बघा हे एवढे आम्ही भात कापलेला इकडे. हे जे कवळे ठेवलेले होत हे बघा असे भात कापून असे कवळे ठेवलेले होत. आता हे पूर्ण असे घेऊन जाणार तिकडे आणि मशीनवर तिकडे लावसाठी देणार. हो बघा हे आमच्याकडे श्यामा आग्रेवाडीतनं पार्सल गडी आमच्याकडे याच मागवलेलो कामाच्या मदतीसाठी. हो बघा कसं कवळे घेऊन येतात. तो बघा तो भारी काम करणार आहे क्लास. का आज मदतीसाठी म्हणून बोलवला. बघा काम करणार भारी या. या उन्हात ना काम करणार साधारण काम नाही आहे. बघा किती भात कापलेला आता बघा. थोडं भात कापलेलो एवढे आता तो कवळे आणून देणार आमका इकडे. चाललो परत आम्ही बघा. या बघा बुसकाट असतात ह्या पद्धतीत वारे होतं लागतं इकडे.
हो बघा शेतकरी बघा काय कापूक लागलो होतो बघा भात त्याची घाईच बघा काय ती काय सुरुवात करू केलेलो आहोत हो बघा जवळजवळ पुरा करीत घे वाटतं एका बाजूकडे मशीनवर भात लावतच होतं ते चप्पर केल्याने ऊन लागता त्याच्यामुळे चप्पर केलेला आणते जसं पूर्ण भाग कापूच हो बघा एवढं हे बघा जरा विरंगळा म्हणून हे बघा चहाच्या बदली बघा थंडा मागवलेला स्पेशल थम्सअप हा थोडासा विरंगळा गरम होता ना त्याच्यामुळे एकदम थंडगार बघा हे आमच्याकडे आज श्यामा आग्रे म्हणून हे बघा कामाच्या मदतीसाठी इलेले तिकडे आणि हे बघा हे गरम होता ना त्याच्यामुळे ह्या थंडा लावलेला काय करणार चाय बी पिऊ नको लय कलाली होता आता पाऊस गेलो हवा नाही काय नाही हवा नाही काय नाही काय करणार जरा थंड तरी घेते मी घेते हे बघा हे माझ्यासाठी गल्ला शिरलेला आहे बघा आता घेऊया हे बघा एकदम थंडगार वाटला हे बघा ही भाता बघा काय उंची आहे ती 4 ते 4.5 फूट उंची आहे अशी भाताची आणि आता इकडे भात कापणी चालूच आहे हे बघा इकडे भाता कापतो अगो काय झालं की नाही कापून भात बीत हा भात झालं की नाही कापून हा 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 अगो आम्ही येतो आमका कोंबडो घाल मग येऊ आम्ही हा कोंबडो ना कोंबडो कोंबडो घाल मग एका उद्या भात कापू हा हा यंदा खायचा बियाणा खायचा लावलं हा भारी हा भात काप तू काप दाखवतोय हे बघा असे उंचवरती भात कापूच लागतात मळीचा घ्यायचा नाही या पद्धतीत भात कापणी होता किती भांगत अजून कापूचं एकाच दिवस एकच हा हा 2 दिवस हा हा लेका तर लग्न करते ना यंदा लग्न करते ना मग भात कापू नको पुढल्या वर्षी सुनबाई येऊ लेकाचं लग्न करते ना पुढल्या वर्षी सून येत मग भात बीत कापू कोण येतं आता हा बघा तुम्ही काय इकडे येता या मशीनवर पाय मार्गी मशीन इकडे भात लावतो त्या दाखवतो हे उन्हासाठी असं चक्कर करूचं लागतं
बघा ही पाय मारुती मशीन आहे. इकडे भात लावतो. लाव लवकर, पटापट कवळे ती. या पद्धतीत काम करू लागतं. हे बघा, हे असा इकडे भात आणून ठेवलेला आहे. तसं कापतं. हे बघा, ही भातवली ना, त्याच्यात आता भात लावतो. मग अशी पाती दिवशी आता भात लावू घेतला मी. बघा असा या भात चुकवता लागतं इकडे. हे बघा एवढा भात आता या लोकांचाच आता लावतो त्यांचा तो भात. या बघा, तुमका काय वाटतं भात कापण्यात नाही. हे बघा, त्यानंतर ही बघा ही अशी कामं असतात. हे बघा, जशी जागा भेटा तिकडे असा भात सरलो सुकत घेतलं होतं, त्या आम्ही सरलो म्हणतो. हे बघा, तो आमचा विलासरी शेतकरी बघा कसं सरलो सुकत घालता तो. बघा, सांजावला तर तो घरी जाऊचा म्हणत नाही. शेतीची आवड आहो, ऐकला. नुसती शेती केली म्हणजे नाही त्याला सगळा बैलांपासून गव्हात पाणी बघू का. नुसतं आमका भात भेटला म्हणजे नाही. कसा शेतकरी बरोबर आहे. हा, आम्ही मोठे भात आमच्या पोटाचा बघणार, बैलांच्या पोटाचा कोण बघित. मग त्यांना पण चांगला वाना खाऊ, चांगला खाना वेळा. त्याच्यामुळे ह्यो सरलो सुकत घालू तो लागलेलो आहे व्यवस्थित. बघा कसं सरलो सुकत घालू पावसात टाकलेलं तो हे जाग्यावर अजून. आणि आता सुकवणार आणि घरी घेऊन जाणार. तर पण या पण टकले नेऊ नाही, गाडी करूची लागता. कारण अंतर लांब, बानेवाडी ते वाऊळवाडी. बघा तुम्ही मंडळी बघा आता. हा, आता वेळ घ्यायचो. हो, संध्याकाळचा आता 7:35 टाइम झालो. तरी पण माणूस शेतकरी काम करता. काय तर आपला हा नोकरीवाला म्हणता नाही 5 तास ड्युटी केली, आम्हाला आता घरी जायला पाहिजे. बघा तसा नाही, आम्ही सकाळी जो येतो कमीत कमी घर आम्ही 5 वाजताच वाटतो. आता पण काम पण अजून केलं. आता हे 6:30 होऊन गेलेले आहेत, तरी पण शेतकरी कसं राबता तो बघा शेतात. आणि त्या वाडा कोलम तो वाडम कोलम आणि सुकवल्या चांगलं खातात रे. म्हणजे काय, हा, नाश करता येत नाही ना. का बैलांना घालायचा काय पाऊसभर मग. हा, आम्ही आपलं आमच्या गोणी नेऊ घरी. बैलांचा काय मग त्याच्यासाठी ही तजवीज करूची लागतं. बैलांची बघा कसं काम चाललं आता. बघा टाइम काय काम करतो. हो, त्याला टाइम देतो काय आता त्याचा 7:35 टाइम. लोक काम करतात घरी गेली. मग काम काय होईच रे, करता करू हवा. आणि केल्याशिवाय असा पर्याय नाही. नाही सुकवलं तर बैल खाणार काय उद्या. बैला काय घालायचं म्हणतील मालकाक आम्ही भात दिला, आमका निदान सरलो तरी गव्हात. करणार काय या.
तेव्हा कामा काय चालली आहेत की बघा, इकडे मशीन कुठे भात काढतात, इकडे बाहेर काढूचा लागतंय बघा. इथे साफसफाई करूची लागता तेव्हा आता भात बघा काम कसं करता आता बघा. इकडे जमता ना गो, अगो जमता ना तुका, जमता म्हणता. हे बघा असं कचरो काढूचे लागतात, ते सगळी केसरा मोडतात. बरेच दिवस गेले भाता का नेटकं दिला भात आता का बघा कसं काम करता आता बघा. ती साफसफाई करूची लागतात तेव्हा असा भात आहे बघा. तो भात इकडे पडणार. परत आधी हे बघा मंडळी, व आमचं भेडशीचं मळो आता भात कापणी चालू झालेली आहे. आता तुमका इकडे दाखवणार प्रत्येक शेतकरी कशी कामा करतात आपल्या प्रत्येक भागातनं. असं आमचं भेडशीचं मळो आहे इकडे. थोड्या लोकांनी भात कापणी पण केला नाही, अजून काही शिल्लकच भाता. आता तुमका मी दाखवते इकडे या व्हिडिओत आहे बघा. असं आमचं पूर्ण असं भेडशीचं मळो आहे इकडे. हे बघा ही भात कापणी झालेली आता इकडे. तर पुढे पुढे दाखवते प्रत्येक शेतकरी कशी कामा करतात आपल्या भागातनं. कोण मशीनवर भात लावतं, काय काय वेगवेगळी कामं करतात. पूर्ण भाग मी तुमका व्हिडिओ दाखवणार आहे. हे बघा हे आता भात कापणीची सुरुवात झालेली आहे. हे आमचं प्लॉट आहे इकडतो. हे बघा एवढा कापून झालेला. माणसं आता दुपारची जरा बसलेत आता जेवणात. हे बघा असं आता थोड्या टायमात आता हे सगळे पेंडे बांधणार. हे पूर्ण अजून भाग तिकडचं कापूचो. आता हे पेंडे बांधणार आहे तर तुमका दाखवतोय. हे बघा हे आता मी पेंटो घालणार. भात कापून झालेला पेंटो घालूचा लागतो. पेंटो बांधून ठेवलेलो आणि आता खवळे मी उपरतो इकडे. हे बघा काम करूचा लागता. तिथे व्हिडिओ करून नाही तर पैशाला व्हिडिओ करता येऊ. काम कसा असा त्याचे पेंडे बनणार. उद्या मशीनवर लावणार. हे बघा हे कवळे सगळे तयार करणार. हे बघा हे बघा हे आता पेंडो डाळलंय. आता हे बघा ही बेळा असतात, बांबूची बेळा असते. आता असं मारणार बांधून होता पप्पा मोजा लागतो. तो पीळ जे आहे तो हे बघा एका पीळ म्हणतो बांधणार. नंतर मग तो पेंडवर मी मशीनवर लावणार. असं काम करूचा लागतं. सगळा टाकू काम करूच नाही. हे बघा काम बांधूचं लागतं. काय वाटतं काम म्हणजे काय. पेंडो पूर्ण तयार झालो बघा. आता ते ना कसं आणि उद्या मशीनवर लावणार. आता पाऊस पण गेलो ना, त्यांचा जरा सीझन लेट झाला. त्याचं बार्षिक आम्ही सगळी भाता कापून होतो. आता टिकरी पौर्णिमा पण झाली. आता लेट झालेला असता. आता भात सगळा खायचा आहे बघा. बघा भात काय करणार. शेतकऱ्याचा वनवास होता तो. याक पीक गवला तर याक नाही. असा सकाळपाना ही अशी कामं वनवन करूची लागतं. हे बघा ह्या जा मी आता जा खापवतोय ना, हे आवे असतात भात कापलेल्याचे. कारण ह्याच्यावर हे आवे काढून मग पट्टा उतरणार. हे पट्टा फाटो नये याच्यासाठी ह्या काम करूचं लागतं. आणि नंतर मग याच्यावर पट्टातून मशीन ठेवणार. मशीनवरती भात जोडणार. त्याच्यासाठी हे मुंदे काढूचे लागतं. नाही ते पट्टा फाटून जातात. ताडपत्री पातळ असतात ना, त्याच्यामुळे हे काढूचं लागतं. बघा असं पैसे अशी साफसफाई करूची लागतं. आणि
मग इकडे भात लावणार मशीनवर काही तुमका दाखवणार होय. असा प्रत्येक शेतकऱ्याचा काम असतं चालू आहे बघा शेतात. भात कापणे नाही बरीच कामं आहेत. आता बेळा काढून ठेवलेलीच आता अजून पेंड बांधूच शिल्लक. अरे पावसाने टमला केला नाही तर ह्याच्यावर जर भात झाला असता समजला. हे बघा हे असा कापावता लागता बघा. याचा असा मुंडे सगळे मार पैसे आणि मग हे पालपाट असणार या प्लॅस्टिक असतात ते फाटतात त्याच्यासाठी हे मुंड काढूच लागतं. हे टोकदार असतात मुंडे. आता काम चाललेला प्रत्येक शेतकऱ्याचा. नंतर तुमका दाखवते मशीनवर कसा भात लावतो. हे बघा भात जोडल्यानंतर अशी जी केसरा पडतात ती अशी ही बघा जोडूची लागतं. यांचं काय आता हाल चाललं तर बघा नुसता भात जोडून नाही. ह्या बघा ही केसराची असतो कारण भात लाणीत ना गेला म्हणजे बरेच दिवस होऊन गेले का त्याच्यामुळे असं तुकडं पडतं. ह्या बघा व कसं मळता तो बघा आता आणि होता वारे होता कसं तो बघा काय चालला आता बघा यांचा. हा होय नुकसान लय झाली काय करणार पाऊस भरपूर ना. हा त्याच्यामुळे हो टायमिंग झालं त्यामुळे निडकून गेला टायमिंग चुकून गेलो भात कापण्याचं. होय रे अहो झालं की नाही जोडून चालू आहे काम. या बघा कसा जोरात काम चालू आहे. कशी मळतात ती बघा कसं मळता तो बघा पायात काही चम नाही सगळी ऐकला. जोडाप घेतलेला जोडाप काय करणार इलाज नाही आता. हातची सांभाळा दुसरा काही नाही. हे बघा भात कापणीकडे चालूचा. हे बघा आज माणसा केलेली आहेत आमची नाणार आगरेवाडीतली. हे बघा भात कापणी करतात कशी बघा इकडे पूर्ण चिखल आहे इकडे दलदलीत भागा. ही बघा म्हातारी म्हणतात ती ती बघा शेगलाची भाजी ओली कशी भात कापतात ती बघा. तिचा वय काय आता बघा आणि काम कशी करतात ती बघा. कसा धरले काय करणार काम करूच लागणार पावसानं सतवलं ना. हा त्याच्यामुळे हे दिवस वाढलेले होते आता भात कापणे का होय. हे बघा भात कसा पडलेला होता बघा जमिनीवर तुमका काय चेष्टा म्हणता. बघा गोटे बघा कसे ते बघा. हे बघा गोटे अशी अशी सगळी नुकसान झालेली आहे पावसामुळे. हे बघा हे जे गोटे आहेत ना हे बघा हे असे भाताचे गोटे असे पडलेले पूर्ण जमिनीवर. त्या लाणीत ना भात गेला ना त्याच्यामुळं ही जमिनीवर अशी नुकसान झालेली आहे शेतकऱ्याची. दिवस वाढलं आता ही भात आम्ही कशी बारशीपर्यंत कापू ना असा होय. बघा एवढा आता अजून एवढं भाग कापूचो आमचो इकडे माणसं कापतच. बघा ते दाखवतो इकडे. घे सोडीनी अगे झाला की नाही कापून. हा कापा कापा आता काय थोडासा एवढाचा कापूच आहे बघा. आता दिवस पण मावळक झालो आता तुमची सुट्टी पण होईल ना. हे बघा ही आमची बारक्या नानाची बघा काय घे नाव नाही माका येत तिचं नाव. हा ज्योती ज्योती काय निशा निशा. ही बघा निशा पण इलेली आमच्याकडे आज भात कापू का. भात उशीर झालो ना यंदा त्याच्यामुळे ही माणसं केलेली आहेत आमच्याकडे आज आगरेवाडीत ना. मग अनिकेत तिकडनं फोन करीत माणसं बघितला आणखी. बघा भात कापणी चालूच आहे इकडे. आता तुमका दाखवतो इकडे भात कापणी कशी करतात ती. बघा वासुदेव बाणेगाव उळवाडी यांच्या मळ्यात ही माणसात केलेली इकडे नाणार गावातली. हे पाहुणे बांधूक असतो ना कायम. हा हे बांधणार बिणार भारी आहे क्लास पेंटे. हा ते बघा पेंटे कसे बांधतो दाखवतो तुमका. पेंटे बांधते दिसो का वास ना वय तो आज वासूकडे गेलेला ना. हा
होय तो पेंडो बांधणार भारी येतं हे पाहुणे. हो तुमका जर हवे असतील हे पेंडे पेंडे बांधूक तर तुमका भेटा तो माणूस हो. तुमका माणसा इकडे कापतातच भात. इकडे बांधतो हा स्पेशल माणसं मागवलेली आहेत नानार गावातनं. नाना गावात कैसुली ही चिवारवाडीतली ही बघा चिवारवाडीतनं माणसं मागवलेली आहेत. या गोष्ट हा झाला. बघा एवढा भात अजून कापूचा इकडे. इकडे मशीन चालूच हा. इकडे कापणी चालू हा भात. इकडे बांधतो इकडे होते बघा. असे पेंडे म्हणतो आमच्याकडे. या पद्धतीत असा पेंडे बांधले जातो ते. हे पाहुण्याक पाठवलं होय. पाना ऐकून गेलेत. आमचा आजपासून सुरुवात आहे. हे बघा मंडळी आता भात कापून झालेला. आता फक्त भात वारेवणे हे बघा आणि सर्व सुकत घालणे ह्यात आता काम शिल्लक का. बघा काम आता चाललेले ह्या भुसकाळला असतात. आता ह्याच्यातला भात गाळून काढणं. आणि हे बघा इकडे आता भात वारेवून झालेला. आता इकडे भरून घेता पिशव्या. आता ही लास्ट काम हे बघा असा या पद्धतीत वारेवून हे बघा भात असा चोख भात भरूचा लागतं.